नमस्कार. तुम्ही जेव्हा तुमचं स्टार्टअप व्हीसी किंवा एंजल इन्व्हेस्टरला पिच करताना तेव्हा तुम्हाला तुमचं इक्विटी व्हॅल्युएशन जस्टिफाय करायला लागतं आणि तुमच्या स्टार्टअपचं इक्विटी व्हॅल्युएशन तुम्ही चांगलं जस्टिफाय करू शकता जर का कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू तुम्ही नीट कॅल्क्युलेट करू शकलात आणि ती इन्व्हेस्टरला समजावू शकलात. आता कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू म्हणजे काय, तर अख्ख्या लाईफमध्ये कस्टमर तुम्हाला एखाद्या प्रॉडक्टचे किती पैसे देतोय. एक्झाम्पल देतो. आपण कार विकत घेतो. समजा 20 लाख रुपयाची कार घेतली तर तुम्ही ऍक्च्युली फक्त 20 लाख रुपयेच टोयोटा किंवा होंडाला देत नाही, तुम्ही 20 लाख तर देतातच. त्यानंतर तुम्ही जेव्हा जेव्हा ऑथोराइज सर्व्हिस सेंटरमध्ये कार टाकता तेव्हा एखादा पार्ट बिघडतो तर तो पार्ट रिप्लेस करण्याची सुद्धा कॉस्ट येते, ती सुद्धा होंडा किंवा टोयोटाकडे जाते. अशा त्या गोष्टी, वॉरंटी असते, इन्शुरन्सचं कमिशन असतं. अशा गोष्टी जेव्हा होंडा किंवा टोयोटा कॅल्क्युलेट करतात तेव्हा ती कार ते तुम्हाला 20 लाखाला विकत नाहीत, त्याची कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू कंपनीसाठी ही 25 लाख किंवा 30 लाख रुपये जाते. स्टार्टअपमध्ये सुद्धा तुम्ही जर का तुमच्या प्रॉडक्टची कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू नीट कॅल्क्युलेट केली आणि इन्व्हेस्टरला सांगितलं की ही 20 रुपयाची गोष्ट आहे पण ऍक्च्युली माझी कस्टमर लाईफ टाईम व्हॅल्यू ही 25 किंवा 30 रुपये आहे, तर तुमच्या स्टार्टअपचं व्हॅल्युएशन नक्की जस्टिफाय होऊ शकेल.